नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 18 जुलैचा भाग खूपच जबरदस्त धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे मिताली आणि पृथ्वीच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आनंदीने मोठं पाऊल उचलून आनंदी निंबाळकरांच्या घराण्याची सून, पृथ्वीची आई आणि मालक साहेबांची पत्नी असल्याचं सत्य आता आनंदी स्वतः पृथ्वीला सांगणार. हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे इन्स्पेक्टर साहेबांनी या विद्याधरला बेड्यात ठोकलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब आता मालक साहेबांच्या सांगण्यानुसार या विद्याधरला घेऊन निघालेले असतात. तेवढ्यात आता धनीमध्ये येते. आता धनी मालक साहेबांच्या पाया पडू लागते. भाऊजी भाऊजी यांच्या वतीने मी माफी मागते, पण भाऊजी यांना जाऊ देऊ नका, यांना थांबवा भाऊजी, प्लीज भाऊजी माझं ऐका, असे म्हणत आता धनी मालक साहेबांचे पाय पकडते. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब निघालेले असतानाच आता मालक साहेब म्हणू लागतात, थांबा इन्स्पेक्टर साहेब, नका, विद्याधरला घेऊन जाण्याची काहीही गरज नाहीये. आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच विद्याधर आता आपल्या दादाकडे बघतो. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर निंबाळकर, तुझ्यावरती लावलेल्या मानहानीचा गुन्हा मी मागे घेतोय. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, त्याला घेऊन जाण्याची काय बी गरज नाही, मी माझी तक्रार मागे घेतली. त्यावर लगेच आता विद्याधरला तर धक्का बसतो. तो मालक साहेबांकडे बघत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पण मालक साहेब, अहो तुमच्यावरती एवढा मोठा आरोप लावण्याचा प्रयत्न केला या विद्याधरने, अहो कशाला थांबवताय त्याला. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब, अहो कसाही असला ना तरी शेवटी रक्ताच्या नात्याचा माझा सक्का भाऊ आहे, मला असं करून कसं चालेल. नाही, नका, त्याला घेऊन जाण्याची काहीही गरज नाहीये. आता इथे मालक साहेबांनी सगळ्यांसमोर आपला मोठेपणा दाखवलेलं असतं आणि तर आता या विद्याधरवरती आणखीनच डाव टाकलेलं असतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब इकडे मीडियावाल्यांसमोर येतात आणि हात जोडतात. हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडतो. माझे मित्र, प्रेसवाले, परिषदवाले, सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो. हे बघा, माझ्या घरात आज जे काही घडलं ते प्लीज तुम्ही चव्हाट्यावरती आणू नका. हे बघा, प्रत्येक घरात, प्रत्येक भावंडामध्ये थोडी तरी दुश्मनी असतेच आणि तसंच काहीतरी असेल आमच्या हवेलीत. त्यामुळे प्लीज, आजचा हा इव्हेंट माझ्या मुलासाठी खास होता. त्यामुळे या विद्याधरने जे काही केले ना ते तुम्ही जगासमोर आणण्यापेक्षा ते इथेच विसरून जा, इथेच सोडून द्या. आणि कसं आहे ना, कितीही झालं तरी माझ्या भावाची बदनामी होईल असं काही मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझ्या भावाची, विद्याधरची कुठेही बदनामी करू नका आणि तुम्ही सगळे लक्ष फक्त माझ्या मुलाच्या इव्हेंटकडे जा. त्यामुळे प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडतो, रिक्वेस्ट करतो, एवढं माझं ऐकाल ना. त्यावर आता या विद्याधरला धक्का बसतो. या दादाला झालंय तरी काय. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण मालक साहेबांकडे बघतात. तेव्हा लगेच आता मीडियावाल्यात त्या मॅडम म्हणू लागतात, वाह, मानलं, खरंच मालक साहेब, तुम्ही खूप थोर आहात, खूप महान आहात. खरंच मालक साहेब, किती मोठं मन आहे तुमचं. या विद्याधरने तुमच्यावरती एवढे मोठे आरोप लावले, तुम्हाला अडकवण्यासाठी एवढं सगळं घडून आणलं, पण शेवटी तुम्ही तुमची माणुसकी, तुमचा हा मोठेपणा दाखवला आणि एका क्षणात या विद्याधरच्या हातातल्या बेड्या काढल्या, त्याला थांबवलं आणि वरनं त्याची इज्जत जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासमोर हात जोडताय. खरंच मालक साहेब, हा तुमचा थोर महानपणा बघूनच आम्ही धन्य झालो. त्यामुळे मालक साहेब, काळजी करू नका, आम्ही हे सगळं जगाला नाही दाखवणार, कारण तुमचा हा महानपणा खरंच आम्हाला खूप आवडलाय. त्याचा मान आम्ही राखणार बरं का मालक साहेब. तर आम्ही हे सगळं जगासमोर नाही आणणार. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, खूप खूप थँक्यू, तुमचे खूप आभार झाले. त्यावर लगेच मीडियावाले म्हणू लागतात, चला मालक साहेब, आता आमची निघण्याची वेळ झाली. इन्स्पेक्टर साहेब, मालक साहेब, सगळे पाहुणे मंडळी आता निघालेले असतात. मालक साहेब मात्र आता समिधाच्या फोटोकडे बघून स्माईल करत असतात. त्याच वेळेस आता लगेच धनी आता या विद्याधरजवळ येते. तेव्हा लगेच आता धनी म्हणू लागते, अहो अहो काय करून बसला ते सगळं, अहो का केलं तुम्ही हे सगळं, तुम्हाला काय गरज होती असं करायची. त्यावर विद्याधर ओरडतच म्हणू लागतो, धाने धने डोकं खाऊ नको, चल आतमध्ये. विद्याधर निघालेले असतानाच आता पृथ्वी म्हणू लागतो, एक मिनिट काका, थांब,
आता विद्याधरला तर धक्का बसतो, कारण पृथ्वीचा आवाज खूपच अगदी रागात आणि तो भडकलेला असतो. तेव्हा लगेच आता पृथ्वी विद्याधरजवळ येतो. काका, अरे आम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. अरे तू असं काही वागशील आमच्या बाबांशी? अरे सक्का भाऊ आहेत ना, मग असा कसा वागू शकतो काका तू? अरे आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवून मोठी चूक केली काका. त्यावर लगेच आता मिताली समोर येते. हो काका, अरे तुझ्या मनात ना खूप मालक साहेबां म्हणजे आमच्या बाबांविरुद्ध खूप राग भरलाय आणि आम्ही सगळं तुझं ऐकत होतो. याची लाज वाटते आम्हाला. काकाशी तू असं कसं करू शकतो? आता मालक साहेब इकडे स्माईल करू लागतात, कारण आता मालक साहेबांचा दुसरा डावही सक्सेस झालेला असतो. विद्याधरच्या सांगण्यावर चालणारी मुलं आज विद्याधरच्या विरोधात उभी असतात आणि विद्याधरचीच लायकी त्याला दाखवत असतात. त्याच वेळेस आता विद्याधर लगेच आता मुलांना म्हणू लागतो, ए पोरांनो, तुम्ही माझ्यावरती डाऊट घ्यायलेत? माझ्यावर? तुमचा हा बाप युगंधर निंबाळकर कसा आहे ते तुम्हाला अजून कळलंच नाही. एक नंबरचा भामटाड माणूस आहे. त्याने काय केलंय तुम्हाला सांगू? मग तुमचे डोळे उघडतील. मी काही नाही केलं, त्याने माझ्या विरुद्ध हे समजा घडून आणलं आणि तो कसा आहे काय हे मी सांगतोच आता तुम्हाला. हा युगंधर निंबाळकर. आणि त्याच वेळेस शिल्पा स्टेजवरनं खाली येते. बास विद्याधर, बास आता लय बोललास तू, असे म्हणताच आता शिल्पा लगेच जोरदार दिशी या विद्याधरच्या कानाखाली जाळ काढते. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेव, कान उघडे ठेवून. आता सगळ्यांसमोर युगंधरने तुला जेलमध्ये जाण्यापासून वाचवलंय. पुन्हा जेलमध्ये जाशील असं काही करायला जाऊ नको, नाहीतर या निंबाळकरांशी गाठी. लक्षात ठेवा विद्याधर. आता थोबाड बंद ठेव. झालं तेवढं प्रकरण बाद झालं. आता तुझं थोबाड बंद असेल विद्याधर. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आत्या, अगं काकाला मारायची काहीच गरज नाहीये. अगं खरं तर ना, आजपासून आम्ही काकाने सांगितलेला एक शब्द बी ऐकणार नाहीये. ही शिक्षा त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी खूप झाली. आता विद्याधरला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, युगंधर निंबाळकर, पोरांच्या नजरेत तुम्हाला पाडून मोठी चूक केली. घेणार मी या सगळ्याचा बदला घेणार. सूट समयवर बघून घेईल. चल धने, असे म्हणत आता विद्याधर आतमध्ये निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब अगदी गालातल्या गालात हसत असतात. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात. मालक साहेब मात्र स्वतः आरशासमोर उभी राहून एकटक आपल्या प्रतिमाकडे बघत असतात. तेवढ्यात शिर्के येतात. वा, काय टॅलेंट भरले मालक साहेब तुमच्यात. अहो काय जबरी डाव खेळात मालक साहेब, म्हणून तुम्ही एवढे शांत होता, एवढे निवांत होता. मालक साहेब, अहो पण हा डाव तुम्ही पलटवला कसा? हे समजा या विद्याधर विरुद्ध घडलं कसं? हे सगळं केलं कसं? मला ना काहीच बी कळलं नाही मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतं, शिर्के, शिर्के, हे सगळं ना फक्त आपला तो खास माणूस नाही का, जयवंत पाटील, त्या कारखान्याचा होनर, त्याच्यामुळे घडलंय. तेव्हा शिर्के म्हणू लागतं, जयवंत पाटील म्हणजे तोच का ज्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता? तुम्ही लाखोंची मदत करून त्याच्या बायकोचं हे दुखणं बरं केलं होतं. तोच ना जयवंत पाटील, त्या दारू गोळा कारखान्याचा होणार? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अगदी बरोबर ओळखलं शिर्के, त्यानेच केलं. खरंच आपण त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी पैशांची खूप मदत केली होती आणि त्याच उपकारांची परतफेड म्हणून त्याने हा सगळा डाव पलटवला आणि विद्याधरचं नाव इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं. आणि मग काय, इन्स्पेक्टर साहेबांनी बी धमाका केला इव्हेंटमध्ये. झालं की नाही काम बरोबर शिर्के. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, पण तुम्ही एक चूक केली बरं का. मानहानीचा गुन्हा तुम्ही मागे घ्यायला नको होता. खरं तर या गुन्ह्याखाली आयुष्यभर या विद्याधरला जेलमध्ये सडवता आलं असतं. तुम्ही का केलं असं मालक साहेब? का त्याला थांबवलं? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही शिर्के, तो गुन्हा विद्याधरने केलाच नव्हता. तो गुन्हा तर मी केला होता आणि माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी विद्याधरला का देऊ? मला असं करायला अजिबात आवडत नाही. ज्याची शिक्षा त्यानेच भोगावी. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, वा, मानलं मालक साहेब, लय हटके आहात तुम्ही. याच्यामुळेच तुम्ही ना सगळ्यांचं मन जिंकता. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बरोबरच, चला, आज खूप दमलायत की नाही तुम्ही सुद्धा? जा आता घरी, जा आराम करा. चला बरं पटकन, रात्र झाली खूप. आता शिर्के लगेच रूमच्या बाहेर निघतात. मालक साहेब रूमचा दरवाजा बंद करायला येतात. त्या क्षणाला दरवाजाच्या बाहेर आनंदी उभी असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, एवढ्या रात्री आनंदी तू इकडे काय करायली?
अगं तू झोपली नाही का आनंदी? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब ते मी इकडनं जात होते, पण तुमचं बोलणं ऐकलं आणि जागीच थांबले. त्यावर मालक साहेब म्हणू लागतं, झालं? समद बोलणं ऐकून झालं ना? मग आता काय राहिलंय बोलायचं? जा जाऊन झोप, मलाही झोपायचे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मला एक म्हणायचं होतं, प्लीज ऐका ना. हे बघा मालक साहेब, तुम्ही हे सगळं करायचं ठरवलं होतं की नाही? मग तुम्ही आम्हा सगळ्यांना का सांगितलं नाही? सगळ्यांना जाऊ द्या, घरातील एकाला विश्वासात घेऊन तुम्ही हे सगळं प्रकरण सांगायला होतं. अहो माझं सोडा, पण शिल्पाताईंचा जीव टांगणीला लागला होता. खूप टेन्शनमध्ये होत्या. तुमच्या विचारांनी गोंधळून गेल्या होत्या. मग हे असं सगळं का सांगत नाही तुम्ही मालक साहेब? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी मला या विषयावरती आता काहीही बोलायचं नाहीये. त्यावर आनंदी म्हणू लागते, ठीक आहे, आपण नाही बोलणार त्या विषयावरती. पण मालक साहेब, तुमची मुलं म्हणजे पृथ्वी आणि मिताली खूप भांबावले तो. आज जे काही घरात घडलंय त्यामुळे दोघांना खूप टेन्शन आलंय. त्यामुळे प्लीज मालक साहेब, तुम्ही जर आत्ता त्यांच्या रूममध्ये गेलात, पाठीवरनं त्यांच्या हात फिरवला, त्यांची समजूत काढली, तर नक्कीच एक बाप आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे, त्यामुळे पोरं डगमगणार नाही. प्लीज मालक साहेब, एवढं माझं ऐकाल? तुम्ही जा ना, पृथ्वी आणि मितालीच्या रूममध्ये जाल प्लीज. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी माझी मुलं कशी वाढली तुला माहिती? अगं त्यांना लहानपणापासनं आईचं प्रेम कधीच मिळालं नाही आणि बापाच्या प्रेमापासूनही ते दूर राहिलेत गो. ते प्रेम बी त्यांना मिळालं नाही. त्यामुळे प्रत्येक आलेल्या संकटावरती मात कशी करायची आणि या संकटातनं बाहेर कसं निघायचं ना, हे त्यांना चांगलंच कळलंय. त्याचा अनुभव हाय आनंदी. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, तू जा आराम कर, मी जातो. असे म्हणताच मालक साहेब आतमध्ये निघून जातात आणि रूमचा दरवाजा बंद करतात. आनंदीला आता काय करावं काय सुचत नाही. आनंदी आता मुलांच्या रूमकडे आलेली असते, तर आता रूममध्ये पृथ्वी मात्र खूप भडकलेली असतो. आपल्या घरात हे सगळं असं चालू आहे? मिताली, याची मी कधी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतो. नाही, मला वाटलं होतं की बाबांच्या आणि काकाच्या मध्ये काहीतरी दुश्मनी आहे, पण काका बाबांचं नाव खराब करण्यासाठी त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप लावेल आणि हे सगळं घडून आणेल असं मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता गं. आणि आपल्या घरात एवढं सगळं चालू आहे आणि आपल्याला कोणी विश्वासात घेऊन का सांगितलं नाही? का हे सगळं आपल्यापासून लपवलं? मला नाही याचा राग येतोय. त्यामुळे काय करू काय नाही असं झालंय. डोकं खूप उठलं या मिताली माझं. त्यावर मिताली म्हणू लागते, दादा दादा प्लीज शांत होणार आहे. हे बघ, बाबा आणि काकांच्या दुश्मनीत आपण पडू नये असंच मला वाटतं. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, मिताली अगं तुला कळतंय का या घरात काय चाललंय? त्यामुळे ना या घरात राहणं असं जड जातंय मला. त्याच वेळेस दरवाजातनं मालक साहेब येतात. पृथ्वी, मिताली, तुम्हाला जर इकडे राहणं पटत नसेल, या परिस्थितीला समजून घेणं जमत नसेल, तर तुम्ही पुन्हा मुंबईला जाऊ शकता. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, बाबा नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मलाही तसं गैरसमज करून घेऊ नका. मलाही तसं दुसऱ्या अर्थाने काही म्हणायचं नाहीये. पण हे बघा पोरांनो, आता जी मनस्थिती आहे आणि जी सत्य परिस्थिती आहे ना, ती स्वीकारावीच लागेल. या घरात हे असं समजा चालूच राहणार आहे. हीच खरी परिस्थिती आहे. आणि हे जर तुम्हाला पटत नसेल किंवा या सगळ्याचा तुम्हाला त्रास होत असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही मुंबईला जाऊन राहू शकता. तुमच्या मनावर आहे सगळं काही. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, नाही बाबा, आमच्या आईने आम्हाला असा पळ काढण्याचा मार्ग कधीच शिकवला नाही. जर परिस्थिती बदलत असेल तर आम्ही ती बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हे बघा, निंबाळकरांची पोरं अशी संकटाला मात देण्याची ठामपणे जिद्द करतात. अशी संकटं पाहून तिकडनं पळ काढत नाही. जर काकाची ही परिस्थिती आम्ही इथे राहून बदलू शकतो, त्यावरती काही सोल्युशन काढू शकतो, तर नक्कीच भारी ना. तेव्हा लगेच मालक साहेब लागतात, एकदम भारी, खरंच आता शोभतात तुम्ही माझी मुलं. आता मालक साहेब लगेच पृथ्वीच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि त्याची पाठ थोपटतात. त्याच्या गालावरनं अगदी असा प्रेमाने मायेने हात फिरवतात. पृथ्वीला मात्र खूप दिवसांनी असा बाबांचा आधार मिळतो. एवढं सगळं आज जे घडून गेले ना, त्यामुळे पृथ्वी तर खूपच खुश असतो. पण एवढं सगळं झाल्यानंतरही बाबा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत, आपलं कौतुक करतायत, हे सगळं बघून पृथ्वीला खूप भारी वाटतं. आता आनंदी दरवाजाच्या बाहेर
बाहेरच उभी असते. आनंदीलाही खूप भारी वाटतं. तेव्हा मालक साहेब लगेच तिकडनं निघून जातात. पृथ्वी मात्र आपल्या तोंडावरनं हात फिरवत असतो, कारण त्याच्या बाबांनी त्याच्या चेहऱ्यावरनं मायेने हात फिरवलेला असतो ना. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता जगात सगळीकडे सगळ्या देशांमध्ये आता निंबाळकरांच्या पृथ्वीचं नाव गाजलेलं असतं. मालक साहेब आता सकाळी सकाळी पेपर घेऊन येतात. तर आता आपल्या मुलाचं नाव कसं गाजलंय हे समिधाला सांगत असतात. समिधा, बघतेस ना, अगं सगळ्या जगात देशात आपल्याच मुलाचं पृथ्वीचं नाव गाजतंय. खरंच निंबाळकरांचं नाव मोठं केलं आपल्या पृथ्वीने. पण समिधा, हे सगळं बघण्यासाठी आज तू हवी होतीस ग. तुला खूप आनंद झाला असता. खरंच आज पृथ्वीने खूप मोठं काम केले. खरंच मानाने त्याच्या बापाची मानही उंचावली. खूप भारी वाटते. पण हे सगळं कुणामुळे घडलं समिधा तुला माहिती? ती फक्त एक व्यक्ती, ती म्हणजे आनंदी. आनंदीने त्या दिवशी हक्काने मला जर दाटलं नसतं, मला जर ओरडून सांगितलं नसतं, तर मी माझ्या मुलांशी कधी बोललोच नसतो ग. त्याच्या आयडियाज मी समजून घेतल्याच नसत्या आणि हा सगळा दिवस बघायला भेटलाच नसता. या सगळ्या पाठीमागे मोठं श्रेय आहे तर ते फक्त आनंदीचं. आज पृथ्वीचा एवढा मोठा इव्हेंट झाला, एवढा मोठा सोहळा झाला, जगभरात त्याचं नाव गाजतंय. या सगळ्याची शिल्पकार फक्त आनंदी आहे, फक्त आनंदी समिधा. त्यावर लगेच आता मालक साहेब मात्र आपल्या समिधाकडे बघू लागतात. तर त्यानंतर आता इकडे हॉलमध्ये बापू आता जोरजोरात पेपर वाचून दाखवत असतात. सगळे जमलेले असतात, सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा बापू म्हणू लागतात, झालं, आता पृथ्वी निंबाळकराने युगंधर निंबाळकराचं नाव मोठं केलं. निंबाळकरांच्या फॅमिलीचा अभिमान आहे रे तू. बघ कसं सगळीकडे तुझं नाव गाजतंय. काय भारी फोटो आलाय ना तुझा. सगळे आता कौतुक करू लागतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, मग भाचे कुणाचे आहेत? माझेच आहे. नाव तर मोठं करणारच ना. आता पृथ्वी पटकन आत्याचा नमस्कार करतो, माई बापूंचा नमस्कार करतो. तेव्हा बापू म्हणू लागतात, वा, लय बेस्ट काम केलं पृथ्वी, लय भारी, जगात भारी. तेवढ्यात मालक साहेब येतात. बाद झाला. बापू, माई, शिल्पा, ताई सगळ्यांना सांगतो आता कौतुक सोहळा बाद झाला. आता पृथ्वी पटकन लगेच मालक साहेबांजवळ येतो. मालक साहेबांचे आशीर्वाद घेतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ पोरा, जगभरात सगळीकडे तुझं नाव गाजतंय म्हणून हुरळून जाऊ नको. हे बघ, मोठं नाव मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवणं खूप अवघड असतं. हे बघ, मीडियावाले चांगलं लिहायला खूपच तयारीत असतात आणि ते नाव मोठं करायलाही पुढेच असतात. पण ते याची वाट बघत असतात कधी हा माणूस चुकतो आणि त्याच्या विरुद्ध आपण यात किती वाईट काय काय लिहू शकतो याचाही तो विचार करून वाट बघत असतात. त्यामुळे आपण आपल्या कामात कसलीही चूक होऊ द्यायची नाही. अगदी शांतपणे आणि योग्य पद्धतीने हा भार उचलायचा. जगाने आपल्याला 100% एवढं वर आणलंय की नाही, मग आपण यात आपलं नाव कसं टिकून राहील याचाच विचार करायचा आणि जोमाने कामाला सुरुवात करायची. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, नक्कीच बाबा, नक्कीच असंच होणार आहे. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरोबरच, चला, मलाही खूप काम आहेत, मला फॅक्टरीत माझं बोलणं व्हायचंय, चला मी निघतो. मालक साहेब वरती निघून जातात. त्याच वेळेस आता इकडे आनंदी किचनमध्ये येते. तेव्हा लगेच आता आज सुनीता ताईऐवजी छायाताई आलेली असते. आता आनंदी लगेच छायाताईंना सांगू लागते, छायाताई, तुम्ही आज नवीन आहात, पण तुम्हाला ना मी या सगळ्या घरच्यांच्या आवडीनिवडीबद्दल सांगते. त्यावर छायाताई म्हणू लागते, नाही नाही, सुनीताने मला समद्यांबद्दल सांगितलंय, तुमच्याबद्दल बी सांगितलंय. तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही आनंदीताई, मी सगळं काही हँडल करते. आणि जेव्हा जेव्हा सुनीता गावाला जाते ना, तेव्हा तेव्हा या घरात मीच असते, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता आनंदीला खूप भारी वाटतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा छायाताई, मला ना आज खूप भारी आनंद झालाय, खूप भारी वाटते. त्यावर छायाताई म्हणू लागतात, मालकीनबाई, अहो होणारच की आनंदी, काल तुम्ही जेवढं समज केलंय ते काय थोडं मोठं आहे का? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, छायाताई,
अहो मालकीनबाई नका म्हणून, मुलांनी जर ऐकलं तर मोठा घोळ होईल. तेव्हा छाया म्हणू लागते, ठीक आहे सॉरी मालकीनबाई. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, छायाताई पुन्हा तेच. हे बघा छायाताई, मी तुम्हाला सांगू का, आज हा पेपर आहे ना, त्या पेपरवरनं आता आनंदी असं स्पर्श करू लागते. छायाताई, जर मला डोळे असते ना, तर हा पेपर मी शब्द न शब्द वाचून काढला असता. कारण यात पृथ्वीचा फोटो आहे, त्याच्याबद्दल सगळी माहिती छापून आली ना. पृथ्वी आता किचनच्या दरवाज्यात उभी राहून आनंदीचं बोलणं ऐकत असतो. छायाताई, मला जर डोळे असते तर मी एक शब्द नि शब्द वाचलं असतं, पण काय करणार, मला तर डोळे नाही आहे. छायाताई, हे सगळं तुम्ही मला वाचून दाखवाल प्लीज छायाताई. त्यावर छाया म्हणू लागते, आनंदीताई ते कसं शक्य आहे, अहो मी एवढी शिकली नाही, लय थोडं शिकले, मला वाचायला नाही येतो आनंदीताई. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो मग आता आता कोण वाचून दाखवणार मला. तेवढ्यात लगेच आता दरवाज्यातनं पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी तुला पेपर वाचायचा आहे ना, चल आपण दोघे एकत्र वाचूया. तेव्हा आनंदी म्हणू लागते, पृथ्वी अरे पण तू. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी आनंदी चल ना, मी तुला वाचून दाखवतो ना. आता सगळा पेपरमधला मजकूर कसं सगळीकडे पृथ्वीचं नाव गाजतंय हे सगळं आता पृथ्वीने आनंदीला वाचून दाखवलेलं असतं. आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वा पृथ्वी, हे सगळं ऐकून ना खूप भारी वाटतंय रे. कालचा दिवस खूपच खास होता, तुझ्या आयुष्यातला खूप मोठा होता, खूप भारी झाला. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी हे सगळं कुणामुळे शक्य झालंय माहिती, ते फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तू जर माझ्या मनात माझ्या बाबांविषयी चांगल्या भावना निर्माण केल्या नसत्या ना, तर हे सगळं शक्यच नसतं गं. आनंदी खरंच मला ना कधीच वाटलं नव्हतं की निंबाळकरांच्या घरात माझ्या कंस्ट्रक्शनचा, माझ्या सुखाचा एवढा विचार करणारं कोणीतरी असेल. खरंच आनंदी, या निंबाळकरांच्या घरात सगळ्यात जास्त विश्वास कुणावर असेल ना माझा, तर तो फक्त तुझ्यावरती. त्यामुळे आनंदी, तू या घरातली नोकरी सोडून कधीही कुठेही जाऊ नको. आनंदीला तर धक्का बसतो, कारण पृथ्वीचा आनंदीवरती सगळ्यात जास्त विश्वास आहे. हे ऐकून आता तिचा जीव घाबरतो. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हो आनंदी, तू या निंबाळकरांच्या हवेलीतलं काम कधीच सोडू नको. तू कायम आमच्यासोबत अशीच राहा. काल तू तुझ्या रक्ताचं पाणी केलं आणि माझा हा आनंदी सोहळा खराब होऊ दिला नाही. हे सगळं आज जे नाही नाव गाजतंय ना, ते फक्त तुझ्या श्रेयामुळे. त्यामुळे आनंदी, तू कायम इथेच राहा आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तू माझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. तेव्हा लगेच आनंदी आता वाटीतला शिरा घेते आणि म्हणू लागते, पृथ्वी हे बघ, आज मी देवासमोर ठेवण्यासाठी शिरा केलाय. आज तुझा खास दिवस आहे की नाही, मग तू ठेवशील देवासमोर. आता पृथ्वी लगेच आता तो शिरा हातात घेतो. त्याच वेळेस मिताली येते, दादा दादा फॅक्टरीतनं कॉल आला होता, चल ना आपल्याला बोलावलंय, चल बरं. पृथ्वी आणि मिताली तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आनंदीला मात्र मोठं टेन्शन येतं. अरे देवा, हे सगळं काय घडतंय, मुलांनी माझ्यावरती एवढा विश्वास ठेवलाय आणि मी मी त्यांची फसवणूक करते. जेव्हा त्यांना सत्य कळेल की मी निंबाळकरांची सून आहे, मालक साहेबांची पत्नी आहे, तेव्हा मात्र माझ्यावरचा विश्वास उडून जाईल त्यांचा. मी काय करू, मी हे सत्य लपून मोठी चूक करते का. तेव्हा लगेच दरवाज्यातनं आता विद्याधर येतो. आनंदी, मोठी चूक नाही, मोठा राडा होणार आहे आणि लवकरात लवकर हे सत्य मी पोरांना सांगणार आहे. काल तुम्ही माझ्यासोबत दिवाळी साजरी केली ना, पण लवकरच त्याची परतफेड करणार. तुमच्या आयुष्यात मी होळी साजरी करणार. हे दिवस लवकर बघायला भेटतील आनंदी. शब्द या विद्याधरचा. असे म्हणत आता विद्याधर तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आरतीताई आनंदीकडे हवेलीत आलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई तुला एक चिठ्ठी लिहायची, चल पटकन. तेव्हा आरती म्हणू लागते, सांग काय लिहायचंय. तेव्हा आनंदी म्हणू लागते, चल लिही. हे बघ पृथ्वी, मिताली मला माफ करा, मी तुमच्यापासून एक सत्य लपवलंय. मी मालक साहेबांची पत्नी आहे, निंबाळकरांची सून आहे आणि या घरातली तुमची आई आहे. आता मात्र हे सगळं आरतीताईने पत्रात लिहिलेलं असतं. हे पत्र आता पृथ्वी आणि मितालीपर्यंत आनंदीने पोचवण्याची सगळी तयारी केलेली असते. पण आता मध्येच हा विद्याधर काही डाव टाकणार का. आता ही चिठ्ठी वाचताच पृथ्वी धावतच घरी येतो. आनंदी, तुला हे सगळं करताना काहीच नाही वाटलं, असे म्हणत आनंदीच्या अंगावरती ती चिठ्ठी फाडून फेकतो. तर आता त्या क्षणाला विद्याधरच्या गालावरती हसू आलेलं असतं. आता विद्याधरने ही चिठ्ठी बदलली असेल का, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला भेटेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल